भाव्याने तिथे गंध सांडलाय. का तसा का केलं ते तू? आता काय करायचं त्याचं? का केलं तसं तू? विचारलं कोणाला करण्या अगोदर? काय बोलतो तू? वागलीच तसं ना, सॉरी बोल ना मग. कोणाचं आहे? काही करत बसले आता, काही करत बसले डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी. नाही केलं पाहिजे बेटा तू तसं सगळं, समजलं? गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. उगीच असं पोस्ट दिली जसे की खरंच एखाद्याला वाचली की काहीतरी वाचत बसली. हा व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड, शाबाश. हा पप्पा ना. अरे मला फ्रेंड्सला फ्रेंड्स घ्या, तुम्हाला टिक्का लावते बघू काय करते ते. हे घ्या फ्रेंड्स, मोदक घ्या फ्रेंड्स. कोण आहे तिकडे? काय का बसत त्याच्यावर? अरे मला एकदम चक्कर सारखं झालं होतं, ते औषध एवढं बस पोटी खाल्लं होतं. एवढं बस होईल. बस झालं. जेवली? काय आहे ते काय? इथे पण 62 आणि इथे पण आय थिंक 60 नंबर वरतीच ती काहीतरी करत होती. 6 7 8 9 मस्ती चालू आहे, मस्ती चालू आहे. 9 टाइम फॉर लंच त्यासोबत. 9 9 9 10. सलीम मर्चंट प्रत्येक रिलीजन टुवर्ड्स ते आपल्या गाण्याने रिस्पेक्ट दाखवत आले. तरी आता गणपती बाप्पाचं गाणं हे त्यांनी म्हटले, तर त्यांचं एक गाणं आहे मला ना, ते स्कूल टायमिंग मध्ये ना असलं मनाला भाळलेलं ना. पिक्चरचं नाव लक्षात नाही मला, सैफ अली खानचा पिक्चर आहे. हिम्मते अदा कर ओ मददगार मौला अली मौला आप ही हो परवरदिगार मौला अली मौला अली मौला ओ शाहे वरदा शेर अजदा अली मौला अली मौला. आय होप सो तुम्ही पण ते ऐकलं असेल, आणि जर नसेल ऐकलं तर एकदा प्लीज ऐका. गाणं खरं ना असं शहारे उभा राहतात ना त्या टाईपचं आहे. एवढी काय थंडी वाजते? ताप नाही आहे. ब्लँकेट द्यायची, ब्लँकेट द्यायची. अरे मला खोकला लागतोय, खोकला मला कंटिन्युअसली खोकला. म्हणजे गोळी खाल्ली कालची काय फरक नाही पडला? खोकल्याचं औषध पण आणलं. आणलंय तू आता पिलंच ते मगाशी. संध्याकाळी डॉक्टरकडे जाऊया. कंटिन्युअसली थांबतच नाहीये, बोलायला जमत नाही एवढा खोकला कंटिन्युअसली. थोडा वेळ थांबून संध्याकाळी जाऊ दवाखान्यामध्ये. संध्याकाळ झाली फ्रेंड्स, मी आणि गुड्डीच्याच बाहेर आलोय. गुड्डी गेली ATM मध्ये काय कॅश विड्रॉ करायला. थोड्या वेळात आपण पूजाला घेऊन डॉक्टरकडे जाऊच. नाहीये थोडीशी तब्येत तिची, हे क्लायमेटमुळेच होत असेल. काम गुड्डी असा आडवी उभी राहत्या पिनकोड टाकते. दादा बाहेरून बघत होते आतमध्ये, तिथून उभा राहून ते तिथून बघता ते आतून काय टाईप करते. ते काढून झाल्यावरती अशी बटणं फिरवते का सगळ्यांवरती? मॅगीचं पॅकेट आहे आपल्या घरी. मग आपण एक एक्स्ट्रा घेऊन जाऊ, बिकॉज आपल्याला एक रील बनवायची आहे. आयडिया आली तर संध्याकाळी बसल्या बसल्या. आपण जस्ट पोचत होतो फ्रेंड्स, आपल्यासोबतच दाजी पण होते पाठी पाठी. दाजी फॉलो करता टाइम झाला. मी हात पाय धुवून आलो.
आज दिवसभर फक्त लिहायचं आहे, वाचायचं तेवढंच आहे. जागा शोधून शोधून घ्यायचं. कोणता दवाखाना आहे? बघते हॉस्पिटल. मम्मी जवळ जाऊ नको सारखं सारखं. मम्मीला ताप आला ना, माझा ताप चेक कर. मला ताप आलाय का बघ. आला ताप आला. हा ऑटो बुक होते तिथं मम्माची. ते मम्माला घेऊन जाऊन पण मस्ती करू नको. आतीसोबत बस ठीक आहे. अच्छा कुठे तिला ट्रिक करून आतमध्ये थांबवते. आम्ही आलो. होतंय जमतंय चालायला. बस बस बस. 6699 बसलं. खोकल्याचं म्हणजे कोणतं वापरतेस ते. मग ठीक आहे ना, घरी फोन करून सांगू, फोटो पाठवा. ऐका तुझ्या माहितीये ते खोकल्याचं औषध पिती आहे, त्याचा फोटो काढून पाठव ना, म्हणजे डॉक्टरांना दाखवलं कोणतं पिती आहे. टेबल वरती आहे कोणतं टेबल. कुठे पोहोचतो. अच्छा आतमध्ये का. आत आहे पूजा सर. लांब आहे का जास्त इथून. अच्छा पण तरी 4-5 मिनिटं चालावं लागेल. हा तुम्हाला फिरवता नाही येणार मग उगाच. बोल गुड्डी. हा गुड्डी. हा ठीक आहे चालेल. हर्षाच्यावर पाठवलंय. ओके पोचलोय फ्रेंड्स आपण भक्ती क्लिनिकच्या. हां मी काय बोलतो तुला इथं बसायचं आहे की आपण शिंदे डॉक्टरकडे जाऊया जिथं मी गेलेलो. एकदा इंजेक्शन वगैरे दिलेलं. इथं काय झालं नंबर नाही आहे. नंबर आहे पण टाइम लागेल थोडा, गर्दी आहे. हे बस आता इथे. बस जा 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 आत बस. कुठे जागा आहे तिथे. किती पेशंट आहे. चेकअप ओके. मला जास्त हाय फीवर आहे का. ओके. काय काय सांगितलं डॉक्टरांनी, काहीतरी वेगळं सांगितलं थोडंसं डाएटमध्येच. ते आपण सांगूच. पहिलं आपण हे औषधं घेऊन येऊ आणि मग त्यांना परत रिटर्न दाखवायचे तेच बरोबर आहेत का. जवळपासच मेडिकल पण आहे. असं होतं नॉर्मल काय गोष्टी आता कसं काय करेल. घेऊन टाकलेत आपले औषधं. हा जा दाखवून बरोबर आहे. इंजेक्शन दिल्याचा आवाज आला बाहेर. काय काय वेगळंच काय काय बोलणं तुला विजिट ठेवलेला ना त्यांनी. काय सांगत होते तू. नंतर घेतलं ना इंजेक्शन. काय सांगत होती त्यांना. प्रेग्नन्सी नंतर मी इंजेक्शन घेतलं. काय बोलत होते. काय जेवले विचारलं ना. जेवलं काय दुपारी जेवले का मला ते आठवत पण नव्हतं इंजेक्शनच्या नादात. फ्रेंड्स पूजा आतमध्ये बसलेली तर मला ॲक्च्युअलमध्ये जरा थोडीशी भूक लागली होती. बाहेर जाऊन पटपट एक वडापाव आणि ना एक कॅडबरी घेतलेली छोटी. तर वडापावचा तर काही कचरा आला नाही पण कॅडबरीचा रॅपर राहून गेलेला. आपण याला डस्टबिन शोधू फेकायला. चालत जायला जमेल की. रिक्षा भेटते ना शेअरिंग. बाहेर आल्या ऑटो पण भेटली शेअरिंगची. काय 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 होतंय. बरं थांब इथे डस्टबिन एक सेकंड पकड. चला कचरा फ्रेंड्स आपण. माझा कचरा माझी जिम्मेदारी. तर फ्रेंड्स कचरा आपण टाकल्या ठिकाणा लावून. मी लास्ट टाइम पण आपण एका ब्लॉगमध्ये बोललेलो काही दिवसांअगोदर की आपण असं ब्लॉगमध्ये असं शेअर करत जाऊ. कचरा काही फेकत असेल तर तो मुवमेंट. ओके जर डस्टबिन असा इन जनरल दिसला तर ठीक, नाही तर मी तो कचरा माझ्या बॅगेत ठेवतो. शाळेत पण बाजूला वॉटर बॉटल जिथे ठेवायची जागा असते ना ती जाळी, त्याच्यामध्ये कचरा जमा करून ठेवायचो. घरी आल्यावरती किंवा एक जनरल कचऱ्याचा डबा दिसला की फेकायचो. हाय रिद्धी. आताच घरी गेले होते. आता ना रे हिला आताच घेऊन आलो डॉक्टरकडून. फिवर, खोकला, सर्दी, विकनेस. नाही ऍक्च्युली काय झालं, भाव्या आजारी होते ना, भाव्याला घेऊन मी बसायचे त्याच्यामुळे मला
त्यानंतर आम्ही त्या दिवशी गणपती हे करायला गेलो तर भाव्याला घेऊन गेलो तर मामींनी पण भाव्याला घेतलं होतं. त्यामुळे मामींना असं करून करून एक 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 नंबर आता वाढतच चालले. आज मामी ठीक आहेत पण मी जराशी आहे. बोलले ते म्हणत होते की मी येईन घरी मोदक बनवायचे ना आपल्याला. नाही आपण बनवूयात मोदक इथे. ओके मी सांगितलंय त्यांना आपण बनवूयात. आणि तुम्ही घरी येणार आहेत. मी आता 4 वेळा सांगितलं मी नाही सांगणार इथून पुढे. बरं वाटलं ना सारखं बोलते बरं अरे वाटलं हो ना रे. नक्की येऊ. बरं वाटलं ना पक्का नक्की येऊ. इथे झालंच ठीक लवकर. म्हणजे नॉनव्हेज वगैरे. अरे बाप. काळजी घ्या हो. आणि मेडिसिन खा. हा बाय बाय Bye. थँक्स. मगाशी जसं मी म्हटलं माझा कचरा माझी जिम्मेदारी. ओके चांगलं नाव आहे. म्हणजे असं पण नाही की कचऱ्याला आपण घाण बोलतोय. कचरा माझी जिम्मेदारी. जेव्हा पण मी आता कचरा फेकेल कोणत्याही डस्टबिनमध्ये तेव्हा माझा कचरा माझी जिम्मेदारी ही लाईन बोलून टाकेल. म्हणजे जर तुम्ही पण कधी कराल तुम्हाला पण ती लाईन लक्षात येईल. किंवा हातात कचरा असेल आणि आपण कुठं फेकणार असू तर ती ॲटलिस्ट लाईन लक्षात येईल तर बरंच होईल. मग आपण त्या कचऱ्याची जिम्मेदारी घेऊ आणि तो कचरा व्यवस्थित त्याच्या ठिकाणी पोचवू. काय सलाईन लावणार होता तो मग नको म्हटलं ना. तू विचारलं त्यांनी तुला? हा मला बोलले सलाईन लावू की जेवणार पोटभर. मी बोलली पोटभर जेवणार. सलाईन लावू की जेवणार पोटभर. वा भाऊजी चालले त्यांचं लक्ष नाही. बघू अगं तू जाणार बाई. भाकरी गर्दी होती. हो अरे जास्त. हो बाबा 15वा की 16वा नंबर होता. हा बेटा बनव बेटा माझ्यासाठी पण एक बनव. लय गर्दी आहे तिथं. सलाईन लावत होते. लावायची ना. अरे बाबा मी पोटभर जेवण म्हटलं. पोटवर सुद्धा केवढं आहे. कोणी आजकाल लय फ्रेंड्स आहे ना एकदम टेररिस्ट आणि आर्मी यांचे सगळे ओसामा बिन यांचे त्यांचे व्हिडिओज बघायला लागले. तिला पण बरं नाही. हिला पण थोडंफार बरं नाही. हिला पण थोडंफार बरं नाही. आणलेत का? त्याला विचारलं का दुसरे घेऊ शकतात का म्हणून? सी मेडिकल त्यांनी सगळं ताप सर्दी खोकले 3 औषध घेतले. ते एक 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 डोस घ्यायचे जेवल्यानंतर. आणि यार मला नॉनव्हेज नाही खायचं. नॉनव्हेज हा किती दिवस? नॉनव्हेज तसं पण गणपती बाप्पा. नॉनव्हेज हिला खायचंच नाही. अंड पण नाही ना काहीच नाही. ऑइली चाप खायचंय का? एक कॉमेंट आलेली आपल्याला की गुड्डी एकटीच काम करत राहते. तिला मदत का नाही करत? तसं आहे गुड्डी? नाही करत हे लोक मला तसे करतात. अरे तुला बोलायचं होतं की अधून मधून करतं कोण कोण गुड्डी. मी करतच सांगणार बाबा. मी काय बिग बॉस चालू आहे काय? वाटतं की बिग बॉस नाही नाही म्हणजे आम्ही असं ठरवून करतो. एक टाइम कोणतरी करतं एक टाइम मी करते. मला जास्त नसतं मी थोडंफार करते. तर टाइम नाही करतात फ्रेंड्स. कधी गुड्डी कधी सोनी कधी पूजा थोडंफार कधी नाश्ता बनवते. पण ही ऑफिस वरून थकून येते म्हणून मी करते. हा आणि पूजा आणि दुसरी एक कॉमेंट होती की पूजा आता तुम्ही आजारी पडत चाललात. घरी 12-3 बाई आहे. तुम्हाला एवढी समज नाही का? तुम्ही निघून जा मुंबईला. काय म्हणतात आम्ही कुठे जाऊ? नाही फ्रेंड्स ऍक्च्युअल मध्ये पूजा नाही जाते तेव्हापासून सुप्रिया ताईकडे. बेबी पासून पण लांब आहे. आज पूर्ण दिवस मी बाळाकडे गेले नाही. मी बाळाला बघितलं पण नाहीये. आणि नाही आणि सगळे जास्त करून कॉन्टॅक्ट अवॉइडच करतात आतपर्यंत आतमध्ये जाईल. केली आहे का? तिने भाव्या कोपऱ्यात चालली होती. तिला मी असं वडलंय अक्षरशः तरी ती रडली नाही. हसतच बसली. आता ते मम्मी आली. हा तेच आहे. पूजा आली की ती रडायला लागते. लावल्या दिसतंय तिने टिक्का लावला. माझ्या फ्रेंड्स आरती करून घेतलेली फ्रेंड्स घरी. आपण दवाखान्यात गेलो होतो तेव्हा आणि तेव्हा बुगवणी टिक्का लावते. मस्ती बघा मस्ती बघा मस्ती बघा इथे मस्ती बघा. रात्र झाली ना 2-3 वाजले की मी सगळ्या कमेंट्स पहिल्यापासूनच्या जेवढ्या पेंडिंग आहे सगळ्या वाचायला लागतो. आणि मग कधी कधी मग असं समोर आता एक लास्ट म्हणजे आता कधी जुन्या पण व्हिडिओवरती कमेंट असतात तर ते पण मी ब्लॉगवरती जे कमेंट असतात ते पण मी चेक करतो. तर एक होती की आपण घडी घ्यायला गेलेलो माझी. तर तो ब्लॉग पण मोठा होता. तर असं म्हटलं गेलं की मी किती त्या बाईला त्रास देतोय. तिच्या तोंडावरती एकदम दुःखी झालेली ती की हा काय इतका विचारतोय वगैरे. असं नाहीये. ते एक फिमेल सेल्स गर्ल होता आणि मला फिमेल असं मेन्शन का करावं लागतं बिकॉज मी नेहमी वुमेन एम्पॉवरमेंटला सपोर्ट करत आलेलो आहे. तुम्हाला डेकोरेशनच्या टायमाला पण दिसलं गुड्डी पूजा मी ह्यांना म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा मॉरल सपोर्ट किंवा जिथे त्यांना कमी पडेल तिथे मी जात होतो. कारण की मला हे
दाखवायला आवडतं की बघा जे माणसं करू शकतात ती एक फिमेल पण करू शकते. डेकोरेशन बऱ्यापैकी त्यांनी केलं, छान आहे की नाही बरोबर. तरी कमेंट की बायका करतात आणि तू बसून राहिला. इट्स नॉट लाईक दॅट. माझी थिंकिंग थोडी वेगळी आहे फ्रेंड्स. जातीवादीच्या पण खिलाफ, वुमेन एम्पॉवरमेंटला पण सपोर्ट. आणि मला दाखवायला आवडतं कोण किती मेहनती आहे. त्या ज्या सेल्स वुमेन होत्या घडी देत होत्या त्या इंटरेस्टनी स्वतःहून मला दाखवत होत्या. जे मी त्यांना माझे प्रॉब्लेम सांगितले की मला घाम येतो, केस आहेत हातात, बेल्ट अडकेल, लागेल, असं तसं, म्हणून त्यावरती प्रॉपर सोल्युशन देऊन ते त्यांच्याकडून जितकं होईल तितकं मला घड्यांचे ब्रँड्स आणि हे सगळं ते एक्सप्लेन करत होत्या. बारकाईने त्यांनी मला एक म्हणजे तुम्ही पण बघितलं असेल, ब्लॉग नसेल बघितला तर एकदा प्लीज बघा की त्यांनी कसं मला ती घडी दाखवलं आणि कशी त्यांची कन्व्हिन्सिंग पॉवर होती. हा बेटा काय ठीक आहे. थँक्यू बेटा. थोडा वरती गेला असता तर बरोबर इथे टकल्यात गेला असता. थँक्यू बेटा. हा थँक्यू बेटा. इथेच टिक्का लावायचं कमी होतं है ना. हा फ्रेंड्स टिक्का तुम्हाला पण. हा ते सगळ्यांना पकडून आता टिक्का लावणार. बेटा तू काय लावलं मग मला बघा टिक्का छान लावलंय. अरे काय चालू आहे बेटा, बाहेर जायचं फिरायला. फ्रेंड्स आज माझ्याकडे अपॉर्च्युनिटी, मी हात वगैरे धुवून आलो. काय हां भाग्याला जेवण बनवायची आज अपॉर्च्युनिटी माझी. वन टू अशी मस्ती करत खाल्लं किती खाते पटपट. कुठे चालली. खेळायचं का तुला. खेळायचं आहे म्हणजे पहिले खाऊन जा ना मग खेळत बस. बॉटल उचला, बॉटल, पाण्याची बॉटल इथे ठेव, व्यवस्थित ठेव. सॉरी बोल तिला सॉरी, बॉटलला सॉरी बोला खाली टाकली म्हणून. हां सॉरी हां व्हेरी गुड शाबाश. एक घास खाऊन घ्यायचे. बटूक इथे बटूक. तुझी चप्पल घेऊन चालले म्हणे, ती चप्पल घेऊन चालले ते. एका ठिकाणी बसून खायचं नंतरच धावपळ करायची कुठे पण. चल इकडे लवकर, इकडे ये लवकर. आणि फॉर डिनर फ्रेंड जेवण नाही जेवढं जेवत तेवढं मेडिसिन खाते. कसं फिट पण आहात ना. एक्सप्रेशन तर असे होते कैरीला मीठ लावून खाल्लंय. ती बघ भाव्याने तोडला घंटी. बघू काय ते तिला वरण नाही तोडलंय तर मगाशी तोडली ती. वरण नाही ते मगाशीच तोडलंय माहितीये. बाबा का तोडलंस. बस आता ते बस. काय करायचं. ओ तू बोली हो बरोबर. काय करायचं. ओ दे पाय दे, पाय दे. पायाला पाणी लाव बोलते तिच्याकडे. ओ हा चला घरात. काय तिकडे लवकर. हा बाबा जाय असं पाय राहणार. बाप्पा हिने तोडली, हिला ओरड हिला. सॉरी बोल. सॉरी बोला ती बाप्पाला. सॉरी बोल. सॉरी बोल लवकर. वो कभी सॉरी नहीं बोलेगा. ऐसा ही है वो. पूजाला इंजेक्शन दिलं तर बरंच वाटलं. बाबा आता आपल्याला ती एक रील बनवायची होती मॅगीची, माझ्या लक्षात आली पण ती राहून गेली. सगळे नको सलाईन लावून होते. सलाईन हा तिचं नवीनच काय चालू झालं बघितलं. आता हे तिचं सामान आहे, मी तिला देत नाहीये ठेवायचं म्हणून, तर तिने काय केलं असेल माझा फोन घेतला. म्हणजे हे घेण्यात पहिले कुठं पडली. तू लिपसिंग कर, मी बोलतो ठीक आहे. बाहेर हाकला दोघं. म्हणजे असंच तोंड हलव असं वाटेल तू बोलते. नाही हे घ्या. तर फ्रेंड्स असा होता आजचा काही दिवस तो तुम्ही बघितलात. आय होप सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल आजचा. इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजच्या या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.
लवकर बाहेर फ्रेंड्सला. अच्छा ती म्यावच्या पाठी लागली. चंपा बाहेर